जवळपास 32 वर्षाहून जास्त काळ माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादांचा सहवास आहे. अघटित घडलं आणि एवढा मोठा नेता ज्यांनी महाराष्ट्राला अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या, असा नेता अचानकपणे जाणं ही अत्यंत दुर्दैव घटना तुमच्या आमच्या जीवनामध्ये घडली. खूप प्रसंग गेले. 32-33 वर्षाच्या प्रवासामध्ये 91ला येण्यापूर्वी दादा जिल्हा परिषदेत बसत होते. ते कोणीच नव्हते, साधे कार्यकर्ते होते. तेव्हापासूनच्या प्रवासातल्या किती गोष्टी त्या सांगणं कठीण प्रेम करणं. 28 तारखेला घटना होती आणि 27ला सकाळी मला दादांचा फोन येतो. दादांचं लक्ष किती बारीक असतं यावर लक्षात घेतलं. 27ला मला विचारलं, अशोक, काय परिस्थिती शिरूर तालुक्यातील, हवेली तालुक्यातील जिल्हा परिषदेची? मी दादांना सांगितलं, दादा आज माघार आहे, तुम्हाला मी 28 तारखेला सविस्तर बोलतो. या माघारीनंतर काही चित्र स्पष्ट होईल. परंतु ही दुर्दैवी घटना घडली. अनेक घटनेचा मी साक्षीदार. असा नेता हरपला ज्यानं शिरूर तालुक्याला खूप काही दिलं. विकासाची गंगा कशी असते ती दादांनी दाखवलं. मी ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांची एक फाईल साधी बनवली, दादांची दादांचे PS आजचे जिल्हा परिषदेचे शिव गजानन पाटील, त्यावेळेस त्यांचे PS होते. ती फाईल खराब होती, पेन्सिलने तयार केलेलं होतं संभाजी महाराजांच्या तिथं सगळं तुळापूर आणि वडूचं स्केल. तर मी भेट होतो ही फाईल कशी दाखवावी. पण गजानन पाटील साहेबांनी म्हणले, अशोकराव फाईल दाखवा. म्हणून मी ती फाईल दाखवली. दादांनी ताबडतोब त्या फाईलवर शेरा मारला, त्याला गती दिली आणि त्या काळचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वर्षा बंगल्यावरती ती मीटिंग. म्हणजे कुठल्याही कामामध्ये 550 कोटीचा तो निधी होता. कोट्यावधी रुपयाचा निधी या शिरूरकरांच्यासाठी, हवेलीकरांच्यासाठी दादांनी दिलेला मी जवळनं पाहिलंय. आमच्या कुटुंबावरती असलेलं प्रेम जवळनं पाहिलं.